जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या रत्नागिरी नगरपालिकेमधील निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि ह्या शेवटच्या दिवशी आज नगराध्यक्ष पदाचे महाविकास आघाडी असतील किंवा महायुतीचे उमेदवार असतील ते दोन्ही उमेदवार किंवा महायुतीतील मित्रपक्षातल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने घड्याळ चिन्हावरती सुद्धा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे असे आता समजतंय। पण एकंदरीत हा गेल्या आठवडाभरातला घटनाक्रम पाहता रत्नागिरी नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपा ही युती होईल का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते। पण या साऱ्या घडामोडीमध्ये एकंदरीत शिवसेनेचा जास्त विचार केला तर पालकमंत्री उदय सामंतांचं आपल्या पाठीमागे जे संपर्क कार्यालय आहे हे त्याचं केंद्रबिंदू होता। गेले 2 दिवस पालकमंत्री या नात्याने उदय सामंत ह्याच कार्यालयात ठाण मांडून बसले होते आणि त्यांनी जे शिवसेनेमध्ये जे इच्छुक उमेदवार होते त्यांना प्रत्येकाला विचारून विचारपूस करून त्यांचं म्हणणं ऐकून सारासार विचार करून उमेदवारी जाहीर केल्या। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 4 जण इच्छुक होते। त्यामध्ये शिल्पाताई सुर्वे होत्या, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठलताई पावसकर होत्या, त्याचबरोबर वैभवीताई खेडेकर होत्या आणि सौभाग्यवती सुदेश मयेकर यांच्या सौभाग्यवती समृद्धी मयेकर ह्या होत्या। एकंदरीत चौघांनाही त्यांनी विश्वासात घेऊन प्रत्येकाशी प्रदीर्घ चर्चा करून जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांशी चर्चा करून सर्व साधक बाधक विचार करून अखेर रात्री 3:30 वाजता त्यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा महायुतीचा उमेदवार म्हणून शिल्पाताई सुर्वे यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या एकच समाधान व्यक्त करण्यात येत आहे। एकंदरीत शिल्पा सुर्वे ह्या 2 वेळच्या नगरसेविका, महिला बाल कल्याण सभापती सांभाळलेल्या, रत्नागिरी नगरपालिकेचा मोठा अनुभव असलेला आणि त्याचबरोबर जिल्ह्याच्या संघटक पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या शिल्पाताई सुर्वे यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, कार्यकर्त्यांना बसलेला त्यांचा संबंध आणि त्याचबरोबर उदय सामंत यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हा एकंदरीत पाहता शिल्पा सुर्वेंच्या नावावरती सहमतीने म्हणजे ज्या 3 इच्छुक उमेदवार होत्या त्या तिन्ही उमेदवारांना हे एकत्र विश्वासात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी घोषित केली। तर सामंतांनी गेल्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी ज्या मॅरेथॉन बैठका घेतल्या त्या बैठका घेताना अतिशय आपल्या राजकीय अनुभवाचा फायदा राजकीय संपूर्ण हे करून विचारात घेऊन शहराची जडणघडण विचारात घेऊन प्रत्येक समाजाला नगरपालिकेच्या नगरसेवकांची उमेदवारी देताना विश्वासात घेतलं। मग भंडारी समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि आता सर्वसाधारण आरक्षण नगराचे पडल्यामुळे मराठा समाज असेल। एकंदरीतच काय की उदय सामंतांनी ह्याच कार्यालयात बसून ही संपूर्ण शहराची रणनीती ठरवली आणि उशिरापर्यंत बैठका घेऊन सर्वांना प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कशा प्रकारे न्याय द्याल। शेवटी कसं आहे उमेदवारी एक असते आणि 10 इच्छुक असतात पण त्यामध्ये सुद्धा मध्य काढणं फार कठीण असतं। पण उदय सामंतांच्या नेतृत्वावरती त्यांच्या कार्यपद्धतीवरती सर्व कार्यकर्त्यांचा महायुतीच्या म्हणा विशेषतः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासातच आज एकंदरीत विशेष म्हणजे भाजपच्या वाट्याला 6 जागा गेल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी थोडीफार कुरबुरी होती पण त्यांनी ती कुरबुरी दूर करताना राजीव कीर प्रभाग क्रमांक 6 मध्ये, मेधाल कुलकर्णी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि भाजपचे पूर्वीचे नगरसेवक मुन्ना चौंडे यांना प्रभाग क्रमांक 15 मध्ये धनुष्यबाण निशाणीवरती उमेदवारी देऊन त्यांना लढवायला सांगितलंय तसे आदेश दिलेत आणि तेही उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढवणार आहेत। एकंदरीतच काय रत्नागिरी शहरातली भाजप आणि शिवसेनेची युती ही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आणि त्याचं सर्व श्रेय जातं अर्थात पालकमंत्री उदय सामंत यांना। या महायुती करून लढल्या पाहिजेत ही संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांनी मांडली आणि त्याची खऱ्या अर्थानं पहिली सुरुवात ही रत्नागिरीमधनं होते त्याचं मला मनापासूनचं समाधान आहे। मी विशेषतः माझ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या स्मितलताई असतील, वैभवीताई खेडेकर असतील, ॲडव्होकेट समृद्धी मयेकर असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण आम्ही काम करत असताना पक्ष म्हणून काम करण्यापेक्षा एक कुटुंब म्हणून काम करतो। सगळेच माझे उमेदवार हे अतिशय ताकदीचे होते परंतु पहाटे 3 वाजता शिल्पाताईंच्या नावाची घोषणा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्ही केली आणि शिल्पा सुर्वेच म्हणजे मी आहे असं समजून तिन्ही उमेदवार आज महायुतीचा फॉर्म भरायला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते जर निर्माण झाले
तर आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या स्तरावर काम करू शकतात, या तिघांनीही सिद्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की आपला महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा 32च्या 32 नगरसेवकांसकट समोरच्याचं डिपॉझिट घालून निवडून येईल, एवढी ताकद आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करूया. टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण विकास कामं करू, विकास कामं करून लोकांची मनं जिंकू. काल मला काही मंडळी सांगत होती पटवर्धन साहेब की समोरचे आपल्यावर टीका करतात. समोरच्यांनी टीका केली तर आपण टीका केलीच पाहिजे, अशातलं काही बंधन नाही. आपण देखील सगळे कुटुंबामध्ये राहतो, आपल्या कुटुंबामध्ये देखील महिला भगिनी आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडनं महिला भगिनींचा अपमान होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि मी 15 दिवसापूर्वी एक म्हण सांगितलेली आहे, माझ्यावर कोणी टीका केली म्हणून मला काही जखमा होत नाहीत आणि त्यांच्या टीकेची दखल देखील घ्यायची गरज नाही. ज्यांना 4 वेळा जनतेनं चांगल्या पद्धतीचा इग्गा रत्नागिरीतनं दाखवलेला आहे, त्यांच्या टीकेला अजिबात उत्तर देऊ नका. त्यांच्या उमेदवारावर देखील टीका करू नका. आपला उमेदवार हे शहरातलं खणखणीत नाणं आहे महायुतीचं, त्याच्यामुळं ते काय बोलतील त्याच्याकडे न लक्ष देता आपला उमेदवार 15,000 मताधिक्यानं कसा निवडून येईल यासाठी आजपासून आपण कामाला लागूया. आणि अजून एक विनंती मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, शहराच्या निवडणुकीमध्ये आपण अडकून ठेवू नये. आपण सगळ्यांनी उदय सामंत आहे असं समजून आजपासून कामाला लागावं आणि देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना इथनं संदेश द्यावा की मोठे नेते या शहरामध्ये जरी आले नाहीत तरी आम्ही समोरच्याचं डिपॉझिट घालू शकतो, एवढा आत्मविश्वास आपण आपल्यामध्ये निर्माण करावा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा शिल्पाताई आणि त्यांच्या पूर्ण 32 जणांच्या टीमचं मनपूर्वक आजच अभिनंदन करतो. आणि हा जरी फॉर्म भरायचा मेळावा असला तरी हा विजयीच मेळावा आहे असं मी समजतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम डिले करता किशोर वळसं, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.